पाण्याचा कलरच बदललाय भाऊ, पूर्ण हिरवा झालाय. सोडलंय आता, धुवून काढू त्याला. मला राजहंसला चपात्या द्यायच्या, त्याच घेऊन आलोय मी आता. या संपून लवकर भांडे घासायचेत. त्यांचं झालं आता, पाणी पण सोडलंय. बाकी किती घाण झालंय ते, त्याला पूर्ण घासावं लागत काय, मला घासावंच लागत नाही. तर ब्रश आहे, घासून घेतो, ते बी घासून घेतो, नवीन पाणी भरतो आणि मग शेळ्या सोडतो थोड्या वेळाने. कारण की शेळ्यांना घास वगैरे टाकायचा आहे. देतो शेळ्या लगेच सोडून. आजी ते घास द्या बरं, लगेच सोडितो यांना. लयच घाण करून ठेवली गौरी तू. मोबाईल ठेवला होता, डायरेक्ट खालीच पडला भाऊ. चला आता भरलं हे, बरंच पाण्याचं भरायचं राहिलंय फक्त. तर मी ना इकडचं साफ पण केलंय गौरीच्या खालचं. आता फक्त शेळ्यांचं राहिलंय साफ करायचं. तिकडचं सुद्धा साफ झालंय. भरतो खत, जाऊन देतो तिकडं. तर गौरी खाऊ राहिली इथं. आता मला कमीच दिसतात बरं का इथं, कारण की विषयात झालाय की नाही, आपण विकल्या नाहीये. कोंबड्यांना टाकली ती बाजरी, त्यातल्या ना 4-5 चहा ना, त्यात एक बोकड पण आपला बाजरीत खाऊन घेतली. फुगाव नाही त्यासाठी मी नाही इथं कोंडून ठेवलंय. पाणी वगैरे काय पेलेलं नाही ते. तुम्ही आज दुपारपर्यंत इथंच आहे, तुम्ही काय टेन्शनच नाही घेऊ. नाही आता मला झाडून घ्यायचं आज. तिला सोडावं लागेल फक्त मोठीला, कारण की सकाळपासून बांधलेलीच ती. थोडं तरी तोंड तिकडे इकडे घ्यावा ना. टाकाच्या वेळेला घेते डोक्यावरच पाडून सगळं. आता झाली क्वीन. तुम्हाला नाही, आता तुम्ही नाही, तुमची सुट्टी आज. चला आता टाकलं यांना इथलं सगळं साफ केलंय आता मस्तपैकी. आजीन ते गेलेत बरं खाली काँग्रेसमधलं गवत काढायला. थोड्या वेळाने चक्कर मारून तिथं. आज परत पावसाचा आजवार दिसतोय मला, कारण की ना आभाळ लय भयानक आलेलं आहे. काळं अंगार जसं पावसाळ्यात येत असतं तसं कदाचित पावसाळा पण चालू झाला असणार बरं का. कारण की मागच्या वेळेस 7-8 मेलाच पाऊस चालू झाला होता. जून जुलै अख्खं मोकळं गेलं होतं. नंतर ऑगस्टला पाणी आलं होतं बरं आपल्या नदीला. बघू शकता वातावरण तुम्ही आता कसं काळं भंगारच आभाळ आलंय. पाऊस जर पडला ना लय मस्त होईन भाऊ, सगळी गच्ची गार होईन. गरमायचं नाही घरात, सगळे पत्रे वगैरे सगळं वातावरण गार होऊन जाईल. लय मस्त वाटेल मग. चला आता हाऊत दोन्ही भरून घेतलेत. ओके, हे कापड सोडावं लागेल आता आपल्याला लवकरच, कारण की पाऊस आला का ते आपल्याला घरच्या तिथे लागन. आले होते, गवत आणलं होतं, परत टाकलंय बरं का. आता यांना पण सोडतो, मस्त वेळ झालाय. राहते तसेच उपाशी का. आता या पोट भरून खाऊन सगळं. आज इतकं मस्त वातावरण झालंय बरं का, पण काय झालंय काय माहिती, मूडच व्हाय ना असा. बापरे, एकदा टाकल्यावानीच होतोय भाऊ. त्या दिवशी मम्मीने जेव्हा नाग बघितलेला आहे ना. चला मी एखादा नारळ खातो आता. गवत आहे ना तिकडचं कापायचं आहे बरं का. आज गवताला पाणी द्यायचं होतं, पण लाईट येडेवानी करून राहिली. आणि सोलरचा तर प्रश्नच येत नाही. या आता बळतं येऊन बसलंय डोक्यावर. सूर्य आहे बरं का, पण तरी ऊन लागा ना. पावसाळ्यात जरा सोलरचं अवघडच काम आहे जरा. चला इकडचं पूर्ण गवत झालंय आता कापून. इकडे बी पाणी सोडावं लागेल. इथं बी आहे ना आता बॅगा पडायला लागल्यात. हे बघा काय मस्त खोबरं निघतंय त्याच्यात. आता इथलचं राहिलंय बरं काढायचं अजून. काय मस्त खोबरं आहे. हे फोडायचं आहे अजून. हे निघलंय ऑलमोस्ट. आता चाललोय बाबांनी पिंपळाचे जे लाकडं काढले होते ना आपण, त्याला कोयनी लावायला. बाबा 2 बाहेर पण घेतल्यात आपण, मोठे लाकडं हलवायला. आता येऊ. चला आता खाली. हे जे सगळे लाकडं आहेत ना, हे सगळे उचलायचे आणि अशा पिंपळाच्या खोडाला लावून द्यायचे. पहिले आता हे मोठले लावावं लागतील. काय नाव इथं, प्रज्ञेश बाबांचं नाव. चला आता हे लावा आता इथं मस्त पैकी. आपण 3 मोठले लाकडं न्यायलाच थोडी तकलीफ होणार आहे. त्याच्यामुळे आता पहारी वगैरे आणलेत आपण खाली घालायच्या आणि असं ढकलीत ह्या खोडापर्यंत न्यावं लागते. इथं थोडी सपाट जाग करायची का नाही, काय करायचं नाही. बरं करू आणि हे बसून घेऊ अशी.
आणि मग बारकेले घेऊन टाकून बरोबर तिकडून टाकू बारकेले. बरोबर. आता सगळे लाकडं राहून चारी बाजूने एवढाच ढिगल झालाय बरं का, पूर्ण साफ झालाय. आता हे जो पाळा पाचवर राहिला ना, ते थोड्या दिवसांनी असा गोळा करायचा आणि एखादीच पेटून द्यायचा. मस्त झाली सगळं. तिथं ते खाली राहिलं फक्त एक. ओके, बसले आता सगळे लाकडं. सगळा पाला एक खटी गोळा करावा लागेल तसं, आणि द्यायचं पेटून, पूर्ण पेटून जाईन. त्याला सोडलंय आता पाणी. इकडचं गवतलंय वाळल्यावर झालं बरं थोडं. हे झालं का पुढच्या गवताला पण सोडायचंय. चला आता वर भरता येतं. वर गवत कापून ठेवलंय, शाळेला टाकून येतो. इथलचं गवत काढलंय आत्ताच. इथलचं लय गवत वाळल्यावर झालंय. जाईन आज पाणी आता. झाली मोसंबीत झाडी तर कुठं आलं. तिथं कापून ठेवलंय, ते नेऊन शाळेला टाकायचंय. आज आहे ना इकडे टाकलं बरं गवत, तिकडं नाही टाकलं. सावली होती इथं मस्त आंब्याची, म्हटलं गार सावलीला खात्यान. कशा कपाट्या झाल्यात आत्ता होत्या डॅबऱ्या. तिकडचं गवत झालं भरून, आता इकडचं भरून घ्यायचं. त्या दिवशी जे आपण शेवऱ्या कापल्या होत्या ना, तेव्हा किती मस्त फुटल्यात. आता इथून कापल्या होत्या, आता किती वर गेल्यात परत. बघा सगळ्या गेल्यात बरं का. आता चांगली पालवी फुटायला लागली. आता असा घस धरून कापला ना, आता याला बी फुटन. मस्त पालवी फुटली गाड्या. बघा किती पालवी फुटली, किती दाट फुटल्यात ते. आता चला मला कॉक फिरवायचा इथं. त्याची चप्पल तुटली माझी एक. झाड पाडीला पण लागलं भो. आत्ता एक आंबा भेटलाय मला, थोडा आहे बरं खराब आहे. इथून कापला का होऊन जाईन. झालं काम रे. अरे वा, खरंच पाडीला लागलाय गाड्या. 2 झाले. आता उतरून घ्यावं काय आत्ताच. लय लवकर पाडीला लागला. जून जुलैला लागत असेल बरं का. आपले जूनच्या मधल्या याच्यात मिड जूनला आत्ताच व्हायला लागलेत. कसं आहे गाड्या बघू आपण एकदा आता खाऊन. प्युअर केशर 2 दिवसापासून पडलेला दिसतो इथं येऊ. त्याच्यामुळे आहे थोडा बिलबिला झालाय. बघा तुम्ही बघू शकता इथं कसं बिलबिल झालाय. पण क्वालिटी वारे वा. पाणी मारलो का. एक नंबर क्वालिटी आहे. झाडाला पिकलेला वेगळाच लागतो कार्पेटपेक्षा. कार्पेटचा आहे ना वेगळा असा वास येतो. झाडाला पिकलेला कधी भारीच लागतो. एक संपत नाही आला तर लगे दुसरा भेटलाय भाऊ. पण कैरी राव पाडी लागलेत बरं का 1-2 आंबे. पण इतक्या लवकर कस काय लागले मलाच काही कळाना. काय म्हणल्या तिथं 1-2 पडले होते, ते पूर्ण इजळले नाही का. हे झाली इथं थोडा खराब आहे, कापून घ्या फक्त. हे आंबा नाही आहे, हे आत्ता सापडलेला फक्त. बघ कसा आहे.